नमस्कार. तर मित्रांनो, पाठपुरावा या कृषी आणि कायदे विषयक चॅनलवरती तुमचे सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. तर कृषी विषयक सध्या वेगवेगळ्या एक्झाम सुरू आहेत किंवा परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवक पदविका अभ्यासक्रम याच्याविषयी माहिती घेणार आहोत. म्हणजेच काय तर डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन सर्व्हिसेस फॉर इनपुट डीलर्स हा एक मॅनेजचा कोर्स आहे आणि याच्यामधून कृषी निविष्ठा विक्रेते आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशली कोर्स डिझाईन केलेला आहे आणि याच्या फायनल एक्झाम या हल्लीच आता लागायला सुरुवात झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती फायनल एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असे पॉईंट्स काय आहेत किंवा महत्त्वाचे कोणते प्रश्न येऊ शकतात त्याच्या अनुषंगाने आपण नोट्स बनवलेले आहेत आणि तेच प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ थोडीशी मोठी परंतु तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, कारण की जर पास व्हायचं असेल तर सर्व तुम्ही जे महत्त्वाचे प्रश्न येणार आहेत, कोणते प्रश्न असतील किंवा कशा स्वरूपाचे प्रश्न असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती निश्चितच नवीन असणार, त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरू करूया आपल्या व्हिडिओला. या ठिकाणी बघाल तर आपला जो कोर्स आहे कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम, म्हणजेच काय तर DC असा एक शॉर्ट फॉर्म त्याचा होतो, डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन सर्व्हिसेस फॉर इनपुट डीलर्स, म्हणजे DAESI. तर या ठिकाणी नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आझाद हिंद विकास संस्था रत्नागिरी यांच्यामार्फत या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा कोर्स राबवला जात असून त्यांची. तर मित्रांनो, या ठिकाणी जे आता मी नोट्स तुम्हाला मी दाखवणार आहे किंवा मी याच्यामधील गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे, काही सायंटिफिक शब्द आहेत. तुम्ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे ती समजून घ्या. नेमकी प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर म्हणून काय लिहायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकदा त्याच्या या प्रश्नामध्ये काय लिहायचं आहे हे कळल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सुद्धा लिहू शकता, परंतु नेमकी प्रश्न काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या नोट्समध्ये बरेचसे शब्द असे वापरले आहेत की एकदम अशी सायंटिफिक शब्द वापरले आहेत, त्याच्यामुळं तुमच्या लगेच लक्षात येणार नाही की हे नेमकी काय चाललेलं आहे, परंतु तुम्ही याचा अर्थ समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुमच्या शब्दात सुद्धा उत्तर लिहू शकता. आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास केल्याच्या नंतर काही सायंटिफिक शब्द जर तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये वापरले तर निश्चितच चांगल्या प्रकारचे मार्क तुम्हाला पडू शकतात. आणि पास होण्यासाठी निश्चितच तुम्हाला चांगल्या पद्धतीचा पेपर लिहायचा आहे. आणि त्याच्यामधील पहिला जो मुद्दा आपण बघणार आहोत या नोट्समधील किंवा या कोर्समधील पहिला जो भाग आहे तण म्हणजे काय, गवत. आणि आपले जे मेजर पिकं असतात त्या पिकांमध्ये गवत मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतं आणि गवतामुळे पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं किंवा प्रोडक्शन कमी होतं, गवतच वाढत जातं, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. त्याच्यात पहिला जो आपला प्रश्न आहे तो गवताविषयी असणार किंवा तणाविषयी असणार आहे. एकात्मिक तण व्यवस्थापन. एकात्मिक तण व्यवस्थापन म्हणजेच काय तर बघा, या ठिकाणी मी वाचतो, तण अनेक प्रकारे नियंत्रण करता येतात. तर एकाच प्रकारचा वारंवार वापर केल्याने तणांमध्ये सहनशीलता अथवा प्रतिकारक क्षमता वाढते. या ठिकाणी म्हणून 2 किंवा 3 पद्धतीचा वापर करून तणांचे एकात्मिक व्यवस्थापन केल्यास चांगले नियंत्रण मिळते. या ठिकाणी पहिला मुद्दा जो त्यांनी सांगितलेला आहे त्याच्यामध्येच काय तर एकात्मिक तण व्यवस्थापनाची थोडक्यात त्यांनी व्याख्या दिलेली आहे. एकात्मिक तण व्यवस्थापन म्हणजे काय, एका पद्धतीचा वापर न करता वेगवेगळ्या पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे तण नियंत्रण करण्यासाठी किंवा गवताचे नियंत्रण करण्यासाठी. तर याच्यामध्ये एकच पद्धत जर वापरली तर त्या गवताला सुद्धा सवय होऊन जाते की एकच पद्धतीने आपण वापर करतो, तणनाशकाला मारत बसण्यासारखा. नंतर काही कालावधी गेल्याच्या नंतर त्या तणनाशकाला सुद्धा किंवा कीटक जे आपण वापरतो त्याला काय म्हणतात की गवत मारायचं औषध थोडक्यात, तर गवत मारायच्या औषधाला सुद्धा प्रतिकारक शक्ती त्या तणांमध्ये तयार होते आणि गवत मारायचं औषध मारून सुद्धा तण मरत नाहीत, असे प्रकार सुद्धा समोर येतात. म्हणून काय करतं, एकात्मिक तण नियंत्रण ही पद्धत सगळ्यात महत्त्वाची आहे. तर याच्यामध्ये बघा, एकात्मिक तण व्यवस्थापन म्हणजे सर्व उपलब्ध पर्यायांचा एकत्रित व संतुलित वापर करून तणांचे व्यवस्थापन करणे होय. या ठिकाणी एकात्मिक तण व्यवस्थापनाची व्याख्या या ठिकाणी दिलेली बघा, तुम्ही नोट करून ठेवा. एकात्मिक तण व्यवस्थापन म्हणजे सर्व उपलब्ध पर्यायाचा एकत्रित व संतुलित वापर करून तणाचे व्यवस्थापन करणे होय. एकात्मिक तण व्यवस्थापनात मशागती, भौतिक, जैविक व रासायनिक पद्धतीचा समावेश होतो. 2 किंवा 3 प्रकारांचा एकात्मिक वापर करून तण नियंत्रण केले जाते. तर त्यालाच काय म्हणतात तर एकात्मिक तण नियंत्रण असे त्याला म्हणतात या ठिकाणी. त्याच्यानंतर एकात्मिक तण व्यवस्थापनाचे फायदे काय आहेत तर आपण बघूया.
याठी पहिला बघा वाढीव तण नियंत्रण क्षमता, तर तणांपेक्षा पिकाच्या वाढीला प्राधान्य या ठिकाणी मिळतं. त्यानंतर कायमस्वरूपी तणांच्या अस्तित्वाला प्रतिरोध करते या ठिकाणी. त्यानंतर तणनाशक प्रतिरोध क्षमतेस प्रोत्साहन करते, तणनाशक प्रतिरोधक क्षमतेस प्रोत्साहित करते. तणनाशकांचा अंश वनस्पतीत अथवा मातीत जमा होऊन राहण्याची शक्यता घटते. या ठिकाणी तण नियंत्रण केल्याच्या नंतर काय होतं, मी एक एक पॉईंट नंतर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. थोडक्यात तुम्हाला समजत असेलच की काय नेमकी हा विषय आहे. तणनाशकांचा अंश वनस्पतीत अथवा मातीत जमा होऊन राहण्याची शक्यता घटते. म्हणजे काय, वारंवार आपण जर व्यवस्थितरित्या वर्षानुवर्षे तण नियंत्रण एकात्मिक पद्धतीने केलं तर तणांचे वाढण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं, हे तुम्हाला तर माहितीच आहे. वातावरणाचे प्रदूषण होत नाही, निव्वळ उत्पन्न जादा मिळते, बहुपीक पद्धतीस उपयुक्त. या ठिकाणी यांत्रिक पद्धतीने तण नियंत्रण, तर या ठिकाणी त्यांनी सांगितले की यांत्रिक पद्धतीने तण नियंत्रण याच्याविषयी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. यांत्रिक तण नियंत्रण पद्धतीने अवजारे अथवा हाताने तणांची काढणी व नाहीसे करणे हे उपाय होत. या ठिकाणी त्यांची भाषा तुम्ही जर पाहिली तर वाक्यरचना या नोट्समध्ये थोडीशी ट्रान्सलेट केल्याप्रमाणे, परंतु आपण एक समजून घेऊया. तर यांत्रिक तण नियंत्रण म्हणजेच काय, तर अवजारे किंवा अवजाराच्या साहाय्याने तण नियंत्रण करणे किंवा तण नाहीसे करणे म्हणजेच काय यांत्रिक तण नियंत्रण. यांत्रिक पद्धतीच्या हाताने उपकरणी करणे, खुरप्याने खुरपणी करणे, कोळपणी, आंतरमशागत करणे यांचा समावेश होतो. म्हणजेच काय तर यांत्रिक, यंत्राच्या साहाय्याने तण नियंत्रण करणे म्हणजेच यांत्रिक तण नियंत्रण. थोडक्यात सांगायचं झालं तर यांत्रिक तण नियंत्रणाच्या काही पद्धती खाली दिलेल्या आहेत, खाली सांगितलेले आहेत. बघा, पहिली पद्धत म्हणजे काय, स्टेल बियाणे वाफा तंत्र. ही तण नियंत्रणाची अशी पद्धत आहे की जिच्यामध्ये 1 किंवा 2 तणांचे काप घेऊन नंतर पेरणीपूर्व तण नाहीसे केले जातात. या स्टेल बियाणा वाफा तंत्रात जमीन एकदा किंवा दोनदा कल्टिवेटरने नांगरून पावसाचे तुषार पडेपर्यंत ठेवली जाते. तुषार पडेपर्यंत म्हणजे पाऊस पडेपर्यंत, पावसाचे थेंब पडेपर्यंत. तुषार पडल्यावर उगवलेले तण नंतर पूर्व मशागतीने नष्ट केले जाते. देशी नांगर, पात्याचा कुळव, दातेरी कुळव अथवा कल्टिवेटरने कुळवणी केली जाते. ही पद्धत मुख्यत्वे करून शेतीतील तणांची तीव्रता कमी करण्याचे काम करते. तर या ठिकाणी वारंवार या ठिकाणी नांगरणी करणे, या ठिकाणी भात लागवडीच्या टायमाला तुम्हाला तर माहितीच की फोड केली जाते, बेर केली जाते. या ठिकाणी शेतामध्ये पाणी या ठिकाणी असं तुंबवून ठेवलं जातं. अशा काही ज्या पारंपरिक तण नियंत्रणाच्या पद्धती आहेत किंवा यांत्रिक तण नियंत्रणाच्या पद्धती ज्या वापरले जातात, या ठिकाणी त्यातलीच ही एक पद्धत आहे की स्टेल बियाणे वाफा तंत्र. त्याच्यानंतर उन्हाळी नांगरट, ही सर्वांना माहिती आहे. उन्हाळ्यामध्ये नांगरट करतात तण नियंत्रण करण्यासाठी. तर याच्यामध्ये उन्हाळी पावसाळ्यानंतर ताबडतोब जमीन नांगरट करावी, त्यामुळे नुकतीच वाढलेली तणे मरतात. तणांचे अवशेष जमिनीत खोलवर गाडले जातात. तणांचे सूर्यप्रकाश व पक्ष्यांसाठी उघडे पडणे. उन्हाळी नांगरटीसाठी कोणतीही मशागत अवजारे वापरली जाते. उन्हाळी नांगरटीचे आणखी काही फायदे आहेत. उदाहरणार्थ जमिनीतील कीड व रोगांचे नियंत्रण, जागेवरच पाणी संधारण आणि मातीची धूप कमी करणे आदी. तर या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही नांगरणी केलीत तर याचे फायदे काय होतात, तर नुकतीच वाढलेली तणे मरून जातात. म्हणजे जी तणांची एकदम मोठी वाढल्याच्या नंतर नांगरणी करणे शक्य होत नाही, त्याच्यामुळे नुकतीच वाढलेली तणे मरतात. तणांचे अवशेष जमिनीवरती खोलवरती गाडले जातात आणि बियाणे सुद्धा गाडलं जातं, त्यामुळे तण उगवत नाहीत. याच्या ठिकाणी काही तणांचे बियाणं उघडं पडतात, त्यामुळे पक्षी या ठिकाणी ते खाऊन टाकतात. अशा प्रकारचं काही मॅनेजमेंट या ठिकाणी उन्हाळी नांगरटणी केल्याच्या नंतर होतं. तर पुढे आपण बघूया हाताने उपटणे. या ठिकाणी हे प्रकार आहेत. या ठिकाणी पुढे गेल्याच्या नंतर मी जास्त एक्सप्लेन करणार नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल, तुम्ही नंतर समजून घ्या. आता हाताने उपटणे, या ठिकाणी हाताने उपटणे म्हणजेच काय, तर तुम्हाला माहिती आहे हाताने तण नियंत्रण करणे. तर ही एक पद्धत आहे. या पद्धतीविषयी तुम्ही तुमच्या नोट्समध्ये वाचून घ्या. ही नोट्स मी तुम्हाला नंतर शेअर करू शकेल. कोळपणी म्हणजेच काय, तर विळा वगैरे त्याच्या साहाय्याने कोळपणी आपण करतो, तणांचे नियंत्रण करतो. तर तोच हा प्रकार आहे. कोळपणी म्हणजे हात कोळपणे अथवा वैल कोळपणे याचा वापर पिकांच्या ओळींमध्ये करणे. या पद्धतीत वापरलेले अवजारे म्हणजे कल्टिवेटर, कनिष्ठ कोळ्या, दातेरी कोळपा, फिरता कोळपा, पात्यांचा कुळव, कोनोविडर किंवा दातके. या ठिकाणी पारंपरिक काही वेळे वगैरे असतील तर त्याचा उल्लेख तुम्ही करू शकता.
परंतु मी मगाशीच म्हणल्याप्रमाणे काही सायंटिफिक शब्द तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच तुम्हाला ते चांगले मार्क पडून जातील. तर कोळपणी तुम्हाला माहिती आहे की एखादं पीक उभं राहिल्याच्या नंतर त्याच्यामधली जी जागे असते त्या जागेला पाणी लागल्याच्या नंतर लगेचच गवत वाढायला सुरुवात आहे आणि आपण काय करतो तर तिथं छोटा कल्टिवेटर किंवा पॉवर वेडर किंवा काय असेल त्याच्या साह्याने आपण तण नियंत्रण करतो. तोच हा प्रकार आहे कोळपणी. त्याच्यानंतर पुढे बघा हात खुरपणी हा एक प्रकार आहे. पाण्याखाली शेत बुडवणे, या ठिकाणी हात खुरपणी झाल्याच्या नंतर पाण्याखाली शेत बुडवणे म्हणजे काय, पाणथळ क्षेत्रात पाण्याखाली क्षेत्र येते. भात पिकात एकसारखे पाणी सोडल्याने तणांचे नियंत्रण होते. भात पिकात 5 सेंटीमीटर पर्यंत पाण्याची पातळी तण नियंत्रणासाठी फायद्याचे असल्याचे दिसून आले आहे. बघा आच्छादन, आच्छादन म्हणजेच काय तर मल्चिंग. मल्चिंग आपण करतो, प्लास्टिक मल्चिंग माहिती असेल की गवत उगवायला नको म्हणून काळा या ठिकाणी प्लास्टिक अंतरलं जातं जमिनीवरती, जेणेकरून सूर्यप्रकाश हा मातीपर्यंत पोहोचतच नाही आणि तण वाढतच नाही. म्हणजेच काय तर मल्चिंग, मल्चिंगलाच मराठीमध्ये आच्छादन असे म्हणतात. आणि हे आच्छादन वेगवेगळ्या या ठिकाणी वेगवेगळे असते. म्हणजेच काय तर झाडांचा काही पाळा पाचोळ्याचा थर असतो, या ठिकाणी काही प्लास्टिक वापरतात, काही पेंडा असेल तर पेंडा या ठिकाणी पसरवून ठेवला जातो. तर बघा काही अवशेषांची जमिनीवर आवरण टाकून तण नियंत्रण करणे यास आच्छादन असे म्हणतात. आवरण टाकण्याच्या प्रक्रियेस आच्छादन असे म्हणतात. आच्छादन ही महत्त्वाची परिणामकारक अशी बागेतील व उद्यानायातील तण नियंत्रणाची पद्धत आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की आच्छादन म्हणजेच काय आणि मल्चिंग, आच्छादन आणि मल्चिंग म्हणजेच काय. तर पुढे आपण बघूया. या ठिकाणी नांगरणी करून काही तणांचे अवशेष बाहेर काढले जातात, याला उकरणी पद्धत असं म्हणतात. तर या ठिकाणी त्याच्यानंतर जाळणे ही पद्धत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. कोकणामध्ये जाळणे आपण डायरेक्ट भाजवण करतो तण नियंत्रण करण्यासाठी. तर हा सगळ्यात एक महत्त्वाचा तण नियंत्रणाचा पद्धती आहे. बघा या ठिकाणी तण नियंत्रणाच्या मशागती पद्धती, विविध मशागती पद्धती जसे की पूर्व मशागत, लागणी, खते टाकणे, पाणी देणे इत्यादीमुळे पिकाच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते. फक्त मशागतीय पद्धतीमुळे संपूर्ण तण नियंत्रण होऊ शकत नाही. तर बघा पेरणी लागवड पद्धत, तणांचे बी मिसळलेले नसलेले पिकाचे शुद्ध बियाणे पेरणीसाठी वापरावे, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तण नियंत्रणामध्ये ह्या सुद्धा एक त्यांनी पद्धती सांगितल्या आहेत की आपण जेव्हा पेरणी करत असतो बियाण्याची, त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, तर त्या बियाण्यामध्ये तणांचे बियाणे मिक्स नसावे. कधी कधी काहीतरी मिक्स झालेलं असतं थोडंफार तणांचं बियाणं, तर या ठिकाणी ते नसावे. पिकाची फेरपालट, काही तणे पिकाची फेरपालट न केल्यास त्याच प्रकारच्या पिकामध्ये घनदाट येतात. पीक फेरपालटीमुळे काही तणे नाहीशी होतात अथवा त्यांचे प्रमाण कमी होते. उदाहरणार्थ कठोर तणे जसे की हराळीचे नियंत्रण भात पिकामुळे कमी येते. कापूस व ज्वारी याची फेरपालट केल्यास टारफुलाचे प्रमाण कमी राहते. या ठिकाणी फेरपालट सगळ्यात महत्त्वाचं आहे. पिकाची फेरपालट किंवा आंतरपिके आपण ज्याला म्हणतो की आलट पालट पिके घेणे, याच्यामध्ये सुद्धा तणांचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं होतं. आंतरपिके बघा मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आंतरपिके सुद्धा एक मुद्दा आहे. रासायनिक तण नियंत्रण सगळ्यात महत्त्वाची पद्धत आहे की सगळीकडे सर्रासपणे वापरली जाते. औषध घेऊन यायचं आणि फवारून टाकायचा आणि विषय संपवून टाकायचा, सगळ्यात महत्त्वाची पद्धत आहे रासायनिक पद्धत. तर रासायनिक तण नियंत्रणाची जी रसायने वापरली जातात त्यांना तणनाशके असे म्हणतात. रासायनिक तण नियंत्रणाचे फायदे, सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न येऊ शकतो की रासायनिक तण नियंत्रणाचे फायदे काय आहेत. तर बघा बहुतांश उगवण्यापूर्वी मारावयाची तणनाशके लवकर तणांचे नियंत्रण करतात. बहुवार्षिक व घातक तणांचे नियंत्रण मोठ्या प्रमाणावर करते. थोड्याच वेळात मोठ्या क्षेत्रामध्ये वापर करता येतो. पूर्व मशागतीचा खर्च कमी होतो. ज्या ठिकाणी मजुरी महाग आहे तिथे हा पर्याय चांगला आहे. जिथे आंतरमशागत करता येत नाही अशा ठिकाणी फार उपयुक्त आहे. आर्थिकदृष्ट्या स्वस्त आहे. हे रासायनिक तणांचे फायदे आहेत, तण नियंत्रणाचे फायदे आहेत. त्याच्यानंतर हा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो म्हणजे